इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे कमर्शियल गॅसचा तुटवडा या ठिकाणी भासायला लागलेला आहे। त्यामुळे अनेक हॉटेल असतील, ढाबे असतील, यांच्यामध्ये या ठिकाणी हे जे हॉटेल आणि ढाबे आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर या ठिकाणी दिसून येतात, कारण अनेक दिवसापासून कमर्शियल गॅसचा तुटवडा या ठिकाणी भासत आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर किचनमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक हॉटेल आणि ढाबे या ठिकाणी चुलीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी या ज्या ढाब्यावरती आपण आहोत त्या ढाब्याच्या किचनमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की कशा पद्धतीनं यावर मार्ग आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे। खरं पहिलं आपण तर या ठिकाणी हा जो पूर्ण किचन आहे तो आपण बघू शकतो की संपूर्ण जे किचनमध्ये गॅसचा जो आहे तो वापर या ठिकाणी बंद झालेला, कारण गॅस या ठिकाणी नाही आहे आणि आत्ता या ठिकाणी शेगडीचा वापर करून, कोळशाचा वापर करून, लाकडाचा वापर करून या ठिकाणी जेवणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि ही परिस्थिती याच ढाब्याची नाही आहे, तर या रस्त्यावरती मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा चाविंद्रा मार्ग असेल, या मार्गावर असलेले जे शेकडो ढाबे आणि हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये हीच परिस्थिती या ठिकाणी जवळपास निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकतो की या शेगडीचा वापर करून लिमिटेड जेवण या ठिकाणी आता देण्यात येणार आहे। त्यामुळे जे काही कस्टमर या ठिकाणी, ग्राहक या ठिकाणी येणार आहेत त्यांना या ठिकाणी लिमिटेड जेवणचा आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे। परंतु जो गॅसचा वापर करण्यात येत होता तो या ठिकाणी पूर्णतः बंद झालेला आहे। अव्वाचा सव्वा भाव आकारण्यात येत आहेत या गॅससाठी। त्यामुळे कुठे ना कुठे या ठिकाणी हॉटेल चालक असतील, ढाबा चालक असतील, यांची अडचण या ठिकाणी आता वाढताना दिसत आहे। या ढाब्याचे मालक देखील आपल्यासोबत आहेत। नक्की काय प्रॉब्लेम होतो या ठिकाणी, हा जो या ठिकाणी शेगडी आणि याचा वापर करण्यात आलेला, चुलीचा वापर करण्यात येतो? सध्या तरी प्रशासनाने डायरेक्टली गॅस बंद केल्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत आमचे, आणि आमचे प्रयत्न हेच चालू आहेत की जेणेकरून उदरनिर्वाह तरी आमचा होण्यात यावा, कारण की इथे असलेला स्टाफ जवळजवळ 20 ते 25 जण आहेत। त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तर मला हा धाबा बंदच करता येणार नाही आणि चालूही करता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। तरीही आम्ही प्रयत्न करतो आहे की जेणेकरून हा प्रत्येकाचा उदरनिर्वाह तरी झाला पाहिजे। त्या कारणास्तव आम्ही गॅस बंद असल्यामुळे जेणेकरून दुसरा उपाय म्हणून दगडी कोळसा झाला किंवा लाकडाचा कोळसा झाला, त्याच्या मार्गाने आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शेगड्या आम्ही विकत घेऊन आलेलो आहे, आणि ते पण अव्वाच्या सव्वाच्या भावाने मिळालेले आहेत। म्हणजे उदाहरणार्थ एखादी शेगडी ही 1600-1700ची होती, तर ती आज आम्हाला जवळजवळ 4 ते 5 हजार रुपयामध्ये ती मिळालेली आहे। पण तरीही आमच्याकडे दुसरा उपाय नसल्यामुळे आम्ही ती गोष्ट विकत घेऊन आलेलो आहे, आणि आमच्या स्टाफचा आणि आमचा उदरनिर्वाह अशाच प्रकारे पुढे चालू राहावा, जेणेकरून लवकरात लवकर याच्यावर प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यावा ही आमची सर्वांची मागणी आहे। हो, नक्कीच। जसे आमच्या मेनू कार्डमध्ये जवळजवळ 500 प्रकारचे मेनू होते, पण या अशा अचानक आलेल्या अडथळ्यामुळे आम्ही जवळपास हे फक्त 5 आणि 10च मेनू आम्ही जवळपास ठेवलेले आहेत, की जेणेकरून म्हणजे येणाऱ्या कस्टमरचीही गैरसोय होऊ नये आणि आम्हालाही काहीतरी उदरनिर्वाह आमचा चालू राहावा। म्हणजे आम्ही धाबा बंदही करू शकत नाही, त्या कारणास्तव आम्हाला हे 4 ते 5 मेनू आम्ही असं चालू ठेवलेत आहेत। शेगडीचा वापर करून, कोळशाचा वापर करून, लाकडाचा वापर करून या ठिकाणी जेवणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि ही परिस्थिती याच ढाब्याची नाही आहे, तर या रस्त्यावरती मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा चाविंद्रा मार्ग असेल, या मार्गावर असलेले जे शेकडो ढाबे आणि हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये हीच परिस्थिती या ठिकाणी जवळपास निर्माण झालेली आहे। गॅसचा तुटवडा झाल्यामुळे ढाबा चालकांना कशा पद्धतीने या ठिकाणी फटका बसतो ते आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण बघू शकतो की आत्ताच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, रेलचेल असायची, आणि कुठे ना कुठे हे जे सर्व जे उभे असलेले या ठिकाणी जे ढाबा चालक कर्मचारी असतील हे कुठे ना कुठे व्यस्त असायचे। परंतु आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे सर्व कर्मचारी या ठिकाणी एकाच ठिकाणी उभे असलेलं आपल्याला दिसत आहे। सर्व जे आपण या ठिकाणी बघितलं तर हे सर्व जे या ठिकाणी ढाबा चालकांची जी जागा आहे ती पूर्णतः या ठिकाणी खाली आहे, कारण याचा फटका असा आहे की गॅस तुटवडा जो या ठिकाणी पडतो आहे त्यामुळे लिमिटेड जेवण असेल किंवा वेळेवर जेवण न मिळणं हे कारण या ठिकाणी सांगता येतो आहे। परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ढाबा चालकांकडून हा तुटवडा होत असल्यामुळे या ठिकाणी चुलीवरचं जेवण या ठिकाणी देण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी चूल पेटवण्यात आलेली आहे आणि
कशा पद्धतीने या ठिकाणी चूल पेटवून या ठिकाणी कशा तरी जे काही आपल्याला या ठिकाणी ऊर्जा जी पाहिजे होती गॅसच्या माध्यमातून ती या ठिकाणी चुलीच्या माध्यमातून भागवण्याचा दूर केला जातो आहे. काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी चुलीचा वापर करावा लागतो आहे, अखेर या ठिकाणी धूर जो आहे मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि ढाबा चालवताना किती आता अडचण निर्माण होत आहे? आता गॅस नसल्यामुळे आता उदरनिर्वाह करण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय न होण्यासाठी आम्ही हा सर्वप्रथम दुसरा पर्याय म्हणून निवडलेला आहे. आणि आता बघूया आणि पुढे काय होतं आहे. आमची मागणी हीच राहील सरकारला आणि प्रशासनाला की लवकरात लवकर आमची गैरसोय ही काढून घ्यावी आणि पुढे काहीतरी याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी प्रशासनाने. हा पण बघू शकतो की या ठिकाणी चुला या ठिकाणी पेटवण्यात आलेला आहे आणि यावर देखील जेवण या ठिकाणी तसंच पाणी गरम करणे किचनमधली अनेक सामग्री जी आहे ते या ठिकाणी बनवले जात आहे. या ठिकाणी इथं चुलीवरचं जेवण बनवण्याचं हे कारण जे आहे ते यांनी सांगितलेलं आहे की गॅसचा तुटवडा या ठिकाणी होतो आहे. परंतु एका प्रकारे मोठ्या प्रमाणात जो आहे तो आवाजा सव्वा दर या ठिकाणी आकारला जात आहे. हो, नक्कीच. कारण की आम्ही जसं 1840ला जसा गॅस मिळायचा, आता जसे काही कॉलवर आम्हाला सांगतात 4 ते 4,500ला बाटला मिळेल. तर आमच्या ते या रेटमध्ये घेणं आणि त्याचं जेवण बनवणं हे आम्हाला त्या रेटने परवडणारही नाही आहे. आणि आम्ही जर त्याचा रेट वाढवला तर ते ग्राहकांनाही ते परवडणार नाही आणि त्या कारणास्तव आमचे कस्टमरही तुटून जातील. त्यामुळे हा दुसरा उपाय आम्ही काढलेला आहे की चुलीवरचं जेवण चालू करूया आणि ग्राहकांची गैरसोय नाही व्हावी म्हणून हे ऑप्शन आम्ही तयार केलेलं आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं जे तुटवडा होतो आहे, जे युद्ध सुरू आहेत, प्रशासनाकडे आमची एकच मागणी असेल की लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी आणि आमच्या पूर्ण हॉटेल व्यवसायांना प्रत्येकाला याच्या अडचणींपासून दूर करण्यात यावे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक हॉटेल व्यावसायिक असतील, ढाबे चालक असतील, त्यांच्यावर हीच परिणाम या ठिकाणी या तुटवड्याचा परिणाम जो आहे या ठिकाणी अशा पद्धतीने दिसतो आहे की अनेक हॉटेल आणि ढाबे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. आणि अशा पद्धतीनं जे काही हॉटेल चालक आहेत त्यांनी हा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला आहे. या तुटवड्यापासून कोणताही तरी तोडगा काढण्यात यावा आणि आपल्या जे कस्टमर असतील, ग्राहक असतील, त्यांना जेवणाचा आस्वाद देण्यासाठी या ठिकाणी चुलीचा वापर करायला सुरुवात केलेला आहे, शेगडीचा वापर या ठिकाणी करण्यास सुरुवात केलेला आहे. मात्र सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा आणि या संकटापासून आम्हाला दूर करावं असं आव्हान देखील या ठिकाणी हॉटेल चालक असतील किंवा ढाबा चालक असतील यांनी केलेलं आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी.